स्माइल इव्हिनिंग. आजच्या या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. कॅमेरे स्टार्ट करायचे आहेत आपल्याला. येस, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. धनश्री मॅम, आरती मॅम, शैलजा मॅम, कोमल मॅम ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. ओके. अंजली मॅम व्हेरी गुड. धनश्री मॅम, नेहा मॅम, निकम मॅम व्हेरी गुड. जे ऑफिसमध्ये आहेत त्यांचं ठीक आहे. ज्यांच्याकडनं शक्य होते, ऋतुजा मॅम. येस, सुधा मॅम, तुम्हाला काही प्रश्न आहे का? येस, अनम्यूट करा. गुड स्माइल इव्हिनिंग. मैम, एक रिक्वेस्ट है। हाँ. मुझे मराठी नहीं आती। ओ. यस. ओके, ठीक है. थोड़ा थोड़ा जहाँ पे आपको समझा नहीं आप पूछ लेना. मैम, तो मुझे बिल्कुल समझ में नहीं आता। बिल्कुल नहीं आता है, ठीक है. आज का सेशन अटेंड कीजिए, फिर हमारी जो हिंदी बैच होगी आप मैं आपको कांटेक्ट करूंगी पर्सनली. आप हिंदी बैच ज्वाइन कर लेना. ओके मैम। हाँ. ओके। यस. बाकी तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता तुम्ही. शुभांगी मॅम, स्माइल इव्हिनिंग सगळ्यांना. सगळ्यांनी आपले कॅमेरेज ऑन करा. आपल्याला इंटरॅक्शन करायचं आहे ना. सगळे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहे, वेगवेगळ्या प्लेस मधनं आलेले आहेत. यस, सब अलग अलग जगह से लोग आए हैं यहाँ पे. सबको कुछ ना कुछ सीखने की चाहत है. यस, स्माइल इवनिंग. शुभांगी मैम, लीना मैम, कैमरे ऑन कीजिए. चलो. गुड इवनिंग गुड इवनिंग. वेलकम वेलकम यू ऑल. प्रभाकर सर वेलकम एंड नमस्ते. यस. जे ऑफिसमध्ये आहे त्यांचं मी समजू शकते. सुरू करूया आजचं सेशन. मी स्क्रीन शेअर करते. येस, दिस इज लाईफ ट्रान्सफॉर्मिंग रेकी वर्कशॉप. हे 10 दिवसांचं वर्कशॉप राहणार आहे. 10 दिन का सेशन है पूरा. और इसमें क्या क्या आपको मिलने वाला है, ये मेरे बारे में कुछ इन्फॉर्मेशन आहे. पण आपण यात काय काय शिकणार आहोत मी ते पहिल्यांदा सांगते आणि मग तुमच्याशी बोलते. आपण प्रत्येकाचा ना आपल्या शरीराभोवती एक औरा असतो. तो औरा काय असतो आणि आपला औरा क्लीन कसा करायचा. बरोबर. आपल्या बॉडीमध्ये जो प्रॉब्लेम कुठल्याही फिजिकल लेवलचा असू द्या, मेंटल लेवलचा, फायनान्शियल लेवलचा, या कुठल्याही लेवलचा जो प्रॉब्लेम क्रिएट होतो तो का होतो आणि कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला लाईफमध्ये डिस्टर्बन्सेस येतात. प्रत्येक जण इथे रेकी विषयी नवीन जाणून घेणार आले की रेकी काय आहे, रेकी बद्दल नवीन काहीतरी आपल्याला शिकायचं आहे आणि ही रेकी शक्तींचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे रेकी बद्दल ज्या मिसकन्सेप्ट आहे की खूप मिसअंडरस्टँडिंग आहे, रेकी अंधश्रद्धा आहे, असं बऱ्याच ठिकाणी बोललं जातं. पण ऍक्च्युली रेकी काय काम करते आणि तिचे प्रिन्सिपल काय आहे, ती कुठल्या तत्वांवरती आधारित आहे म्हणा, कि वो कैसा काम करती है वो अपने को जानना है. फिर आपल्याच बॉडीमध्ये काय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे चक्र असतात. जवळपास 112 ते 114 चक्र आपल्या बॉडीमध्ये आहेत. त्यातले मेन चक्र 7 चक्र, 7 चक्र आपण शिकणार आहोत. एनर्जी बॉल एक्सरसाइज, सेल्फ हिलिंग टेक्निक, स्वतःला एखाद्या प्रॉब्लेम मधनं आपण स्वतःची स्वतः नॅचरली हिलिंग करून
त्या प्रॉब्लेमच्या बाहेर कसं पडणार हे आपल्याला रेकी शिकवते. आणि ज्यांची इच्छा असेल, जिसको भी आगे सीखना है या खुद की हिलिंग करनी है, त्यासाठी जर स्वतःची हिलिंग करायची आहे, कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकले आहे आणि स्वतःची आपल्याला स्वतः एक नॅचरली हिलिंग करून एक नॅचरली एका प्रोसेस मधनं जाऊन आपल्या स्वतःचे प्रॉब्लेम्स आता स्वतःला जर सॉल्व्ह करायचे असतील, तर त्यासाठी आहे रेकीचं शक्तिपात घेण्याची प्रोसेस. ह्या सगळ्या प्रोसेस आपण या येत्या 10 दिवसात करणार आहोत. येस, हा आपला रेकीचा काय राहणार आहे, सिलेबस आहे. आणि मग आता सगळे तर इथे आलेले आहेत, बरोबर. मग आता हे वर्कशॉप नेमकं कोणासाठी आहे, ये वर्कशॉप किसके लिए है, वो मैं खुद बताना चाहूंगी. की देखो अभी म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये 3 प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. कुठलाही व्यक्ती जरी आपण पकडला, कुठलाही तो 3च लेवलला सफरिंग मध्ये, एक तर रिलेशनशिप मध्ये, एक तर हेल्थ मध्ये, एक तर फायनान्शियल मध्ये. यापेक्षा वेगळं काहीच नाही आहे की ज्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहे. आज जर कोणाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम नाही अशी व्यक्ती नाही. आणि जर प्रॉब्लेम आला आहे तर त्याचं सोल्युशनही आहेच. अगर कोई प्रॉब्लम है तो उसका कुछ ना कुछ तो भी सॉल्यूशन पहले से ही डिसाइड है. या प्रॉब्लम अगर लाइफ में आया है तो उसका कुछ ना कुछ रीजन हमने ही दिया है. अगर आपल्या लाईफमध्ये कुठला तरी प्रॉब्लेम अराईज झालाय, आपल्या लाईफमध्ये कुठला तरी प्रॉब्लेम निर्माण झाला, तर त्याचं कुठेतरी कारण कोणी दिलेलं आहे, आपणच दिलेलं आहे. ओके. तो ये वर्कशॉप किसके लिए है, बेसिकली ये वर्कशॉप जिसको खुद की ग्रोथ करनी आहे, ज्याला आपली ग्रोथ करायची आहे, मग ती कुठल्याही असू देत. त्यांना हेल्थ ग्रोथ करायची असेल, त्यांना सोशली ग्रोथ व्हायचं असेल, त्यांना इकॉनॉमिकली, कोणालाही ज्या पर्सनला इकॉनॉमिकली ग्रो व्हायचं आहे, ज्यांना स्पिरिच्युअली म्हणजे मला आध्यात्मिक पातळी माझी वाढवायची, कुठलीही लेवलची ग्रोथ मुझे अगर चाहिए तो उनके लिए वर्कशॉप है. जिनको नींद नहीं आती, जिनको थोड़ी थोड़ी देर के बाद गुस्सा आता है, थोड्या थोड्या वेळाने राग येतो, थोड्या थोड्याने त्यांना त्यांचे मूड स्विंग्स असतात, स्ट्रेस स्ट्रेस जिनको ज्यादा रहता है और वो स्ट्रेस कम करना है, जो लोग रिटायर्ड है और कुछ ना कुछ नया सीखने वाले हैं, जिनके बॉडी में कुछ ना कुछ पास्ट लाइफ का जो भी सफरिंग है, मागच्या आयुष्यात त्यांचं खूप कष्टाचं जीवन गेलेलं आहे आणि कुठे कुठे काहीतरी प्रॉब्लेम्सनी लाईफ एकदम स्टक झालेली होती, ज्यांचं इमोशनल बॅलन्स नाही आणि खूप काहीतरी लाईफमध्ये पेन आहे, त्या सगळ्यांसाठी हे वर्कशॉप आहे. आणि असे लोक ज्यांना नवीन काहीतरी शिकण्याचे, लर्न न्यू समथिंग न्यू, ज्यांना प्रत्येक वेळा असं वाटतं की मी कुठल्या ना कुठल्या नवीन गोष्टी शिकल्याने माझे उन्नती होणार आहे, माझी काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. मी आज या ठिकाणी आहे तर मला उद्या कुठेतरी काहीतरी थोडंसं काहीतरी शिकून मी माझ्यात परिवर्तन करेल, जिसको अपने लाइफ में चेंज चाहिए. येस, उनके लिए वर्कशॉप आहे. आज माझी कुठेतरी एनर्जी दिवसभराचं फ्लक्च्युएशन असतं, हार्मोनल इम्बॅलन्स असतं, लेडीजच्या लाईफमध्ये भरपूर काहीतरी स्ट्रगल्स असतात, जेंट्सच्या लाईफमध्ये वेगळ्या प्रकारचे स्ट्रगल्स असतात, त्यांना ऑफिसमधलं टेन्शन असतं, त्या सगळ्यांसाठी हे वर्कशॉप आहे. बेसिकली रेकी ही पर्टिक्युलर व्यक्तीशी आणि धर्माशी निगडीत नाही आहे. कुठल्याही धर्माची, कुठल्याही जातीची कुठलीही व्यक्ती रेकी शिकू शकते. रेकीला कुठल्याही जातीचं धर्माचं बंधन नहीं है. कोई भी रेकी सीख सकता है, कोई भी रेकी सीखा मतलब प्रैक्टिस कर सकता है, और कोई भी रेकी सीख से खुद अपनी हिलिंग कर सकता. आपण कोणीही रेकी शिकून स्वतःला हील करू शकतो. त्या सगळ्यांसाठी हे रेकी वर्कशॉप आहे. समजलं. ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी कॅमेरे ऑन करून बसायचं आहे, जेणेकरून आपलं इंटरॅक्शन खूप छान होईल. येस, या वर्कशॉपमध्ये जे खरंच ऍक्शन टेकर आहे, ऍक्शन टेकर म्हणजे काय की ज्यांना खरंच आज मी या पोझिशनला आहे तिथून कुठेतरी जायचं आहे, काहीतरी अचीव करायचं आहे, त्या सगळ्यांसाठी हे वर्कशॉप आहे. तुम्हाला असं वाटतं आहे की हे वर्कशॉपची लिंक आपण शेअर करू शकतो. हे वर्कशॉप 10 दिवसांचं फ्री राहणार आहे, त्याबद्दल तुमच्याकडनं कुठलेही चार्जेस घेण्यात येणार नाही. दिस इज फ्री वर्कशॉप. ये एक पूरा फ्री वर्कशॉप है, 10 डेज का फ्री वर्कशॉप है. आप कोई जिसको जरूरत है उसको आप ये ग्रुप में इनवाइट कर सकते हो. यस, और इसका सिर्फ अट्यूनमेंट का एक एनर्जी एक्सचेंज देना रहता है जो आप को बताया जाएगा. ओके, मैं बात आप आगे जाते हैं.
ये आपका जीवन है क्या? मुझे जानना है कि ये सब आपके जीवन में चल रहा है क्या? गुस्सा किस किस को आता है? हैंड रेस कीजिए या चैट बॉक्स में डालिए। राग येतो का तुम्हाला? कोणीच राग येत नाही कोणालाच? आवाज ब्रेक होतोय माझा? आवाज येतोय माझा? आवाज आ रही है मेरी? यस. ओके. मॅम तुम्ही नेटवर्क चेक करा. यस. राग कोणा कोणाला येतो? यस आता है, सबको आता है. यस. शॉर्ट टेम्पर है लोग. यस सबको आता है. राग गुस्सा सबको आता है ना. सबके लाइफ में कोई ना कोई स्ट्रेस है, कोई ना कोई प्रॉब्लम्स है. बराबर. कोई ना कोई सेल्फ डाउट है. किसी से को भी कंपटीशन चल रहा है, जेलसी है. ऑफिस में अलग लेवल का स्ट्रेस है. एज वाइज अब रिटायर्ड हो गए उन लोग को अलग स्ट्रेस है. बच्चों के साथ अभी जो जनरेशन है उनके साथ डील करने का अलग से स्ट्रेस रहता है. कि ये नई जनरेशन आ रही है उनके साथ वो बहुत और ज्यादा सेन्सिटिव्ह होते जा रहे हैं. उनके साथ डील कैसे करना है, त्यांच्यासोबत वागायचं कसं. जर मी आज या वयात आहे तर मी या नवीन जनरेशन सोबत टॅकल करणार कसं, त्यांना समजून कसं घेणार, त्यांच्याशी त्या समजून घेऊन वागायचं कसं, ह्या वेगळ्या गोष्टीचा स्ट्रेस आहे. या कॉम्पिटिशन लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस आहे. फॅमिली लाईफ डिस्टर्ब झालेली आहे. कोविड नंतर आपल्याला बघायला मिळत आहे की बरेच लोक डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत, बऱ्याच लोकांचे डिवोर्स झालेले आहेत. या सगळ्यांना कुठे ना कुठे जीवनात प्रत्येकाला काही ना काही वरीज आणि प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. राग आहेच, कॉम्पिटिशन आहेच. बरोबर का? यस. उनके लिए मैं बताने वाली हूं एक चीज. देखिए आगे की स्लाइड. लाइफ इज कंट्रोल बाय व्हाट यू फोकस ऑन. हमारी लाइफ क्या करती है, आप जिस चीज पे ज्यादा फोकस करेंगे उसको कंट्रोल करते. आपलं जीवन, प्रत्येकाचं जे जीवन आहे ते काय करतं, जीवनामध्ये आपण ज्या गोष्टीवरती फोकस करणार आहोत त्या सगळ्या गोष्टी काय करणार आहे, त्या गोष्टीमध्ये आपला फोकस जातो. बरोबर. जर मी आज वर्कशॉप करणार आहे, माझा फोकस कुठे राहणार, इथे. मला जर राग करायचा आहे तर माझा फोकस पूर्णतः मी रागीट आहे, मी रागीट आहे, मला राग येतो, मला राग येतो. आपण दिवसातून किती वेळा चिडचिड करतो. बरोबर ना? करतो ना? होतं ना राग. आपल्याला न कळत होतं. तुम्ही अनम्यूट करू शकता. निकम मॅम मी अनम्यूट करते तुम्हाला. तिथे अनम्यूटचं बटन असेल. अनम्यूट करू शकतात. येस. राग येतो की नाही? ओके. हो भरपूर येतो, मला तर भरपूर सारखं येतो. सारखं येतो, गोष्टी गोष्टीला येतो. येतो. मग हा राग तुम्हाला कमी करायची इच्छा आहे का कुठेतरी, की या रागातून हो बाहेर पडून आहे. मला माझ्या जीवनाचं काहीतरी नवीन सुरुवात करता येईल? हो. वाटतं ना प्रत्येकाला? हो वाटतं, मला तर मग माझं वाटतं, कारण बदलून घ्या. मला रागराग करायचं नाही. राग करायचा नाहीये. बरोबर. बरेच जण ठरवतो. येस. ठरवतो, दरवर्षी ठरवतो. नाही ठरवतो बरेच जण, आपण नवीन वर्षांचे संकल्पही करतो पण त्या गोष्टी फॉलो होत नाही. नवीन गोष्टी हो शिकायची नाही होत. इच्छा जरी असली तरी त्या शिकत नाही. कारण काय असतं की आपण खूप सारं वेट करत असतो, खूप सारी वाट बघतो. आज येईल, उद्या होईल, मग होईल. और यामध्ये वेळ चालला जातो आणि आपण आयुष्यभर रागरागच करत राहतो. बरोबर का अंजली मॅम? अनम्यूट कीजिए. हो राग हो येतो ना, बरोबर. गुस्सा येतो ना? हो. येस. आपले दोष इतरांनी सांगितले तर कसं वाटतं? फार वाईट वाटतं. वाईट वाटतं. आणि राग येतो त्यांचा. कौतुक केलं की आपली पाठ थोपटली कोणी तर कसं वाटतं? छान वाटतं, फार छान आनंद वाटतं ना. होतो. सगळ्यांना हो कौतुक खूप ऐकायला छान आवडतं. वाटतं. हो. निगेटिव्ह गोष्टी ऐकायला आवडत नाही. मग आपल्याला जर निगेटिव्ह गोष्टी ऐकायला आवडत नाही तर दिवसभरातून आपल्यामध्ये जो अंतरात्मा आहे, जो आपल्यामध्ये आपला सांभाळ करतो आहे, त्याला आपण दिवसभरातून किती निगेटिव्ह गोष्टी ऐकवतो? ऐकवतो का? ऐकवतो ना. बरोबर. मग यात कुठेतरी आपलं काहीतरी चुकत आहे. बरोबर.
येस. येस. सगळ्यांचं खूप स्वागत आहे. शक्य असल्यास सगळ्यांनी कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे की आपले अवगुण जे आहे ना ते आपल्याला कोणालाच आवडत नसतात. की मी अवगुणी आहे, माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, कोणालाच आवडत नसतं. आवडतं का? कौतुक केलं तर प्रत्येकाला आवडतं, हो की नाही? आणि कुठेतरी प्रत्येक जण आपल्या लाईफमध्ये काय आहे, कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये अडकलाय. तर आज आपल्याला काय करायचंय, त्या प्रॉब्लेम पासून दूर पळायचं. पळणार आहात का तुम्ही माझ्यासोबत? रेडी आहात? येस. पळायचं आहे येस ना, सगळे मॅम. प्रॉब्लेम सोडून द्यायचे आहे ना आजच? न्यू येस लाइफ येस. स्टार्ट करनी है ना सबको? येस करनी मॅम. है येस न्यू लाइफ? यस. येस. तो आपल्याला काय करायचे, अपनी आंख बंद करनी है. सबको आंख बंद करनी है. सबको आंख बंद करनी है. धनश्री मैम अनम्यूट करा. धनश्री मैम वीडियो ऑन करा. श्रुति मैम, जिनको जिनको पॉसिबल है वीडियो ऑन करके बैठिए प्लीज. आपल्याला नवीन शिकायचं आहे की नाही? आपण आपल्या समोर आपल्याला काय करायचंय, चेंज पाहिजे ना लाईफ मध्ये. मग ऍक्टिव्ह राहणं खूप महत्वाचं है. सबको एक्टिव रहना पड़ेगा. एक्टिविटी करना है ना, चेंज चाहिए ना सबको लाइफ में. कोई इधर कोई नहीं, मैं एक ह्यूमन बींग हूँ, आप एक ह्यूमन बींग है. मी मैं आपसे अलग नहीं हूँ. मैं एक लेडीज हूँ. आप एक ह्यूमन बींग हूँ. थोड़ी फार ठीक ठाक दिखती हूँ. येस. चलो, सगळ्यांना ऍक्टिव्हिटी करायची आहे. डोळे आपल्याला बंद करायचे. आंख आंख बंद कीजिए. और आंख बंद करके अपने को ना अपनी लाईफ में क्या क्या प्रॉब्लेम्स है वो सब याद करणे है. डोळे हलके बंद करायचे आहे आणि आपल्या जीवनात काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते आठवा. आपल्या जीवनातले जे काही प्रॉब्लेम्स आहे, शारीरिक लेवलचे, मानसिक लेवलचे, भावनिक लेवलचे, आर्थिक लेवलचे, जो भी प्रॉब्लम्स, जो भी समस्या अपने लाइफ में है वो पूरी याद करना है. आपल्या लाईफ मध्ये काही दुःख आलं असेल येत्या काही वर्षात, आपण कुठेतरी कुठेतरी काहीतरी खूप मोठ्या पेन मधून, कुठल्या मोठ्या आजारातून गेलो असू, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर आणायचे. खुद को परमिशन दे दो आज. जो भी मेरे लाइफ में है वो मुझे सब याद करना है. स्वतःला परमिशन द्या की मला आज माझं सगळं दुःख आठवायचंय. माझ्या आयुष्यात जे काही घडून गेलेलं आहे, कोणाचा तरी मृत्यू बघितला आहे, कोई छोड़ के गया है, किसी का डेथ हुआ है, कोई हमें जिंदगी अकेला छोड़ के गया है जिंदगी भर के लिए, कोई भी चीज जो हमें पेन दे रही है, सब याद कीजिए. अशा सगळ्या गोष्टी आठवा ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत दुःख दिलंय. Just allow yourself, just allow yourself to remember all the pain, all the suffering. जो भी दुख है, जो भी तकलीफें है, सब याद कीजिए आज. अगर किसी को रोना आ रहा है तो रो लीजिए. ज्यांना रडू येत आहे, ज्यांना रडावंसं वाटत आहे, जे काही आठवत आहे, कोणी त्रास दिलेला आहे आयुष्यभराचा, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवायच्या आहे. खुद कर फोकस आहे अपना. आपण फक्त स्वतःमध्ये आहोत. सगळं लक्ष आपल्या स्वतःकडे.
सगळं दुःख आठवत आहे, सगळा त्रास आठवत आहे. जे काही सफर आजपर्यंत केलं आहे, ज्या पेनमधनं गेलो आहोत, जे स्ट्रगल आपण बघितलं आहे, ते सगळं स्ट्रगल आपल्याला आठवायचंय. ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला आहे, कळत नकळत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवायच्या आहेत. अगर किसी को रोना आ रहा है तो वो रो सकता है. पूरा ध्यान खुद पर देना है और सारी चीजें याद करनी है. सगळं लक्ष स्वतःवर. संपूर्ण विचारांवर आपलं लक्ष आहे. संपूर्ण दुःख आपल्याला आठवायचे आहेत. जे काही आजपर्यंत आपण सफर केलं आहे, ज्या काही घटना घडल्या आहेत, ज्या लोकांनी त्रास दिला आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवायच्या आहेत. सगळ्या गोष्टी, सगळे इन्सिडेंट्स आपल्याला आठवायचे आहेत. सगळा त्रास आपल्याला आठवायचा आहे. कोणी सोडून गेलं असेल, कुणाचा मृत्यू झाला असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवायच्या आहेत. ज्याला ज्याला रडावंसं वाटत आहे तो रडू शकतो. आपल्या या भावनाला आपल्याला बाहेर काढायचंय. सगळ्या भावना, ज्या सगळी दुःख आहे, आज आपल्याला सगळ्या दुःखातून मोकळं व्हायचंय. सगळी दुःख जे काही आजपर्यंत भोगलं आहे, जो काही सफरिंग आहे, जो त्रास आपल्याला झालेला आहे, वो सब अपने को बाहर निकालना है. जो भी तकलीफ आजपर्यंत खुद खुद के लिए अभी अपने को उससे बाहर निकलना है. सब दुख, सब तकलीफें याद करना है, सब तकलीफें. संपूर्ण लक्ष स्वतःवर द्यायचं आहे. संपूर्ण लक्ष खुद पे देना है. संपूर्ण ध्यान खुद पे दीजिए. पूरा फोकस खुद पे दीजिए. और आज खाली हो जाना है अपने को, सबको. जोगी जे पण दुःख आहे, जो काही त्रास आपण सहन केलाय, त्या सगळ्यांना आठवत आहोत आपण. ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला आहे, त्या सगळ्या घटना आपण आठवत आहोत. एक सांस लीजिए. ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. आणि हळुवारपणे परत या. हळुवारपणे, धीरे से फिर से अपने को रिटर्न आना है. धीरे से रिटर्न आना है. स्लोली स्लोली, स्लोली स्लोली, धीरे से, हळुवारपणे आपल्याला परत यायचं आहे. अगदी हळुवारपणे परत यायचे आपल्याला. अगदी हळुवारपणे परत यायचे आपल्याला.
डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. परत यायचं आहे. हळुवारपणे परत यायचं आहे. डोळे उघडा हळुवारपणे. आता एक ऍक्टिव्हिटी करायची एक्झॅक्टली लगेच. तुम्हाला मी नोटबुक घेऊन पकडायला सांगितलं होतं. नोटबुक घ्या आणि प्रत्येक सफरिंग लिहा पटापटा. आत्ता जे जे सगळं आठवलं, जो जो अपने को याद हुआ था, सारी चीजें नोटबुक पे लिखना है. जो जो आपल्याला जे जे आठवलं, ज्या ज्या व्यक्ती आठवल्या, ज्या घटना आठवल्या, त्या सगळ्या नोटबुक मध्ये लिहायच्या आपल्याला. सारी घटनाएं लिखो. तुरंत लिखना है. आपण जे जे आठवलं आतापर्यंत, जे काही सफरिंग आपल्या लाईफमध्ये आहे, जे दुःख आहेत, ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला आहे, त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. जो कोणी सोडून दिला आहे, कोणी दुःखातून जात आहे, कुठली घटना घडलेली आहे, कोणाची डेथ झाली आहे, प्रत्येक गोष्टी इच अँड एव्हरी थिंग आपल्याला लिहायची. ज्या सफरिंग आहे, फायनान्शियल असू द्या, रिलेशनशिपचे इश्यू असू द्या, हजबंडचा वाईफचा प्रॉब्लेम असू द्या, मुलांचा प्रॉब्लेम असू द्या, जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आजपर्यंत लाईफमध्ये वाटतात, तुमच्या स्वभावातला प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही कोणाला प्रॉब्लेम दिला असू द्या, प्रत्येक घटना तुम्हाला लिहायची. जो कोई भी सफरिंग है वो पूरा लिखना है. ज्या ज्या गोष्टी आठवतात, आता आपण जे व्हिज्युअलाइज केलं डोळे बंद करून, ज्या ज्या सफरिंग आपण आठवल्या आहेत, त्या प्रत्येक सफरिंगला आपल्याला नोट डाऊन करायचंय. प्रत्येक गोष्ट, इच अँड एव्हरी गोष्ट. सुधा मैम जगह पे आइए. श्रुति मैम स्टार्ट. नेहा मैम कैमरा ऑन कीजिए. जो मुझे बता के कैमरा ऑफ रखेगा, मुझे बता के कैमरा ऑफ रखना है. आपने बोला था नेहा मैम, कैमरा ऑन कीजिए. प्रत्येकाने आपल्या सफरिंग लिहून काढायचंय. प्रत्येकाने छोट्या छोट्या गोष्टी, ज्याचा तुम्हाला खूप धक्का बसला आहे, कुठल्या प्रॉब्लेम मधनं कोई भी प्रॉब्लेम, ऐसी चीज, सारी चीजें लिखो. ज्या ज्या गोष्टींचं आजपर्यंत तुम्हाला दुःख झालेलं आहे, ज्या ज्या घटना घडलेल्या आहे, कोणी तुम्हाला त्रास दिलेला आहे, कोणी तुम्हाला सोडून दिला आहे, नवऱ्यासोबत काही इश्यू असतील, मुलांसोबत इश्यू असतील, कुठल्या आई वडिलांसोबत कधी इश्यू झाले असतील, सासू सासऱ्यांसोबत फैमिली रिलेटेड काही असेल, इकोनॉमिकल कोई प्रॉब्लम रहेगा, जो भी प्रॉब्लम्स अपने लाइफ में है, वो पूरी प्रॉब्लम्स लिखना है. जो कोई भी सफरिंग है वो लिखिए. जो भी प्रॉब्लम्स आपने इमेजिन किया, जो भी सफरिंग आपने देखा, वो सारी सफरिंग को आपको नोट डाउन करके लिखना है. नोट डाउन कीजिए, बुक में नोट डाउन कीजिए प्लीज. लीना कामत मैम कैमरा ऑन करा. स्वप्नाली पाटी मैम, शुभांगी रसाल मैम, सगळं लिहून काढायचं आपल्याला. जो भी पेन से आप जा रहे हो या जा चुके हो, जो भी सफरिंग है लाइफ में, फाइनेंशियली, रिलेशनशिप वाइज, हेल्थ वाइज, कोई भी सफरिंग है, वो सब लिखना है.
ओके सुधा मॅम. थँक्यू. झालंय. आता ते पेज आपल्याला फाडून टाकायचे. पटकन ते पेज फाडा. ते पेज फाडा आणि सगळ्याचे तुकडे करा. सगळे तुकडे, जितके जास्त तुकडे होतील तितके तुकडे करा. जितना ज्यादा चीट कर सकते हैं उतना सारा उसको फाड़ डालिए. येस. आता आपल्याला ही ऍक्टिव्हिटी दररोज 20, आता येत्या 21 दिवस आपल्याला रोज ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. काय करायचं आहे, येत्या 21 दिवस आपल्याला कंटिन्यू ही प्रॅक्टिस करायची आहे. ज्या लोकांचा आपल्याला राग येतो, ज्या घटनांचा आपल्याला आतापर्यंत गोष्टी घडल्या आहेत, ज्या वाईट घटना घडल्या आहेत, त्या घटना आपल्याला सलग 21 डेज लिहायच्या आहे. आणि रात्री तुम्ही कधीही लिहू शकतात, त्या लिहायच्या आणि रात्री झोपेच्या अगोदर जाळून टाकायच्या. पेज पे लिखना है और सोने से पहले उसको जला डालना है. समजलं? पेपरवर लिहायचं आहे आणि ते 21 दिवस लिहायचं आहे आणि जाळून टाकायचं. काय करायचंय? जला डालना है. क्योंकि एक नियम है. आपल्या लाईफचा फोकस कुठे जातो? जिथे आपण आपली लाईफ कुठे जात असते? आपण ज्या विचारात जास्त असतो, ज्या गोष्टीवर आपला फोकस जातो, तीच गोष्ट आपल्या लाईफ मध्ये एक्सपांड आणि ग्रो होत असते. जर तुम्ही रागावरती फोकस कराल की ही व्यक्ती खूप रागीट आहे, मी खूप रागीट आहे, तर तुमच्या लाईफमध्ये तसेच व्हायब्रेशन जनरेट होतील. तुम्ही तुमच्या स्वतःला त्याच पद्धतीने अफर्मेशन देऊन राहिले आहे, तुम्ही त्याच पद्धतीने इन्स्ट्रक्शन देऊन राहिले आहे. बरोबर? येस. आपल्याला या सगळ्या गोष्टीतून आपली नवीन सुरुवात करायची आहे. येस. तो आज आपल्याला काय करायचं आहे, आपल्या लाईफचं हे झालं आपल्या सफरिंगचं. मग तुम्हाला काय पाहिजे आयुष्यात? तुम्हाला हे पाहिजे का? तुम्हाला तुमचा रागीट स्वभाव पाहिजे आहे? तुम्हाला चिडचिड पाहिजे आहे? तुम्हाला तुमचे ईर्ष्या पाहिजे आहे? तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स पाहिजे आहे का? कोणाला पाहिजे आहेत? पाहिजेत का कोणाला? नो. पाहिजे आहेत? नो. अंजली मॅम पाहिजेत तुम्हाला? नाही पाहिजे ना? कोणालाच नाही पाहिजे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, जर हे मला माझ्या लाईफमध्ये नाही पाहिजे तर मला काय पाहिजे? व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, फाइंड द पर्पज ऑफ युअर लाईफ. तिथे टायटल टाका कि व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. मुझे क्या चाहिए मेरे खुद के लिए, एज अ पर्सन, एज अ मदर, एज अ वाइफ, एज अ डॉटर, या एज अ ह्यूमन बींग, मुझे मेरे लाइफ में क्या चाहिए. देखिए, परमानंद चाहिए, लिखिए वो फिर परमानंद कहां से आएगा? जो भी चाहिए वो लिखना है. व्हाट एग्जैक्टली यू वांट, क्या चाहिए, जो चाहिए वो अपने को लिखना है पहली बार. झालं? व्हाट एग्जैक्टली यू वांट, खुद को क्या चाहिए लाइफ में वो देखना है पहले. पर्पज ऑफ, फाइंड द पर्पज ऑफ लाइफ. मेरे लाइफ का, मेरे जीवन का क्या पर्पज है? अगर आज मैं एक ह्युमन बिंग करके, एक माणूस म्हणून मी जर जन्माला आली आहे, तर माझ्या लाईफमध्ये काहीतरी पर्पज घेऊन आलेली आहे.
मनुष्य जन्म आपल्याला खूप कष्टाने मिळालेला आहे आणि खूप प्रयत्न करून मिळालाय, बरोबर? काहीतरी पूर्वसंचित होतं म्हणून आपण आज मनुष्य जन्माला आलेलो आहे. अगर कुछ ना कुछ लेके आए हैं, कुछ किसी को कुछ देना है, कुछ लेना है, इसीलिए आए हैं. तर मला या सगळ्यावरती मला काय पाहिजे, मला माझ्या लाईफ मध्ये काय पाहिजे, पीस पाहिजे. मला माझ्या रिलेशनशिप मध्ये हिलिंग पाहिजे. मला माझे सगळे रिलेशन कसे पाहिजे, हॅपी पाहिजे. मला माझ्या हस्बंड सोबतचं रिलेशन छान पाहिजे. मला माझ्या डॉटर सोबतचं रिलेशन छान पाहिजे. मला माझ्या फॅमिली मेंबर सोबतचं रिलेशन चांगलं पाहिजे. माझं सोसायटी सोबतचं पण रिलेशन कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. एकटा माणूस जगू शकतो का, नाही. अकेला इंसान नहीं जगता है. पीस, हैप्पीनेस, वेल्थ, लग्जरियस लाइफ, हैप्पी रिलेशनशिप एंड मनी, ये सब का गोल होना चाहिए. क्योंकि एक ही बार जिंदा है, एक ही बार ये जन्म मिला है, आगे का किसी को सोचना नहीं है. तो आज मैं जीना चाहती हूँ. सबका ये होना चाहिए की आज मुझे जीना है. मी कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये का असे ना, मला आजचा दिवस जगायचा आहे. मग हा जगायचा कसा, रडत रडत जगायचा, मी रागीट आहे म्हणून जगायचा, मला कोणाचा तरी राग येतो, मी कुणाच्या वरती गुस्सा करते, मग मी याच्यावर चिडचिड करते, मला याच्याकडे हे आहे म्हणून मग तसंच कुडत कुडत जगायचंय का, नाही. ही जीना है ना. तो आज मैं एक पहला मंत्र देती हूँ. खुद को बोलना है. ऐसे हाथ करो, शाहरुख खान जैसे हाथ कीजिए सबने, पता है ना शाहरुख खान की जरा. खुद को एक एक सांस लीजिए, गहरी सांस लीजिए और एक सांस छोड़िए. लंबी गहरी सांस लेना है और एक बड़े स्माइल के साथ खुद को बोलना है, मैं स्वस्थ हूँ, मैं मैं स्वस्थ मस्त हूँ, हूँ, मैं मैं मस्त हूँ, जबरदस्त हूँ, मैं मैं तंदुरुस्त हूँ. खुद को जबरदस्त हूँ, बोलिए, तंदुरुस्त हूँ, 3 बार मैं बोलना स्वस्थ है. मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं तंदुरुस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं तंदुरुस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. और अपने हृदय पे हाथ रख के कहिए, थैंक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एवरीथिंग आई वॉन्ट. थैंक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एवरीथिंग आई वॉन्ट. थैंक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एवरीथिंग आई वॉन्ट. एकदम प्यार से, एकदम प्रेमाने आपल्या स्वतःला म्हणायचं आहे, धन्यवाद आहे ईश्वरा की तू मला सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. थँक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. 10 मिनिट के पहले का वायब्रेशन और अभी का वायब्रेशन कैसा है. 10 मिनिटांपूर्वी जेव्हा आपण अस्वस्थ होतो, जेव्हा आपल्याला रडू येत होतं, जेव्हा आपण कुठल्या तरी पेन मधून जात होतो, तेव्हाच्या व्हायब्रेशन आणि आत्ताच्या व्हायब्रेशन मध्ये काय फरक आहे, कोण सांगेल. कोणाच्या व्हायब्रेशन चेंज झालेत, अनम्यूट करा. स्वप्नाली मॅम अनम्यूट कीजिए. खूप हलकं वाटतंय मॅडम. हलकं वाटतंय, येस. अजून प्रॅक्टिस केली निकम मॅमनी, मॅडम रिलॅक्स वाटते. रिलॅक्स वाटतंय. अंजली मॅम ओके आहात. श्रुती मॅम हो हो. तुम्ही करता ऍक्टिव्हिटी, अनम्यूट करा. येस मॅम, हलकं वाटते. हलकं वाटतं आहे. जर एका छोट्याशा पॉझिटिव्ह गोष्टीनी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या 10 मिनिटाच्या व्हायब्रेशन चेंज होऊन राहिले आहे, तर मला जर संपूर्णतः स्वास्थ्य प्रदान झालं, मी संपूर्णतः पॉझिटिव्ह झाली, संपूर्णतः माझं लाईफ जर आजपासून चेंज झालं, तर मला किती आवडेल ना, आवडेल की नाही. हो. यस, बरोबर. आता मी एक तुम्हाला एक ऑफर देते, कोण रेडी आहे ऑफर साठी. 5 करोडची ऑफर आहे, कोण रेडी आहे.
कोणाला पाहिजे 5 करोड? आता काय? सगळ्यांना पाहिजे. यस, श्रुति खंडेलवाल मैम को चाहिए 5 करोड़. यस. तो मुझे ना आपकी एक आंख दीजिए मैम, अनम्यूट कीजिए. क्या बोले हम? मैं बोली हूँ कि आपको 5 करोड़ चाहिए ना, तो मुझे एक आपकी आंख चाहिए. मिलेगी मुझे? मिलेगी क्या? प्लीज मैम, मैं देती हूँ ना आपको. नहीं, बिल्कुल भी नहीं हो सकता। बिल्कुल नहीं हो सकता है, बराबर. क्या देख सकते फिर 5 करोड़ के लिए आप? नथिंग, ओनली टाइम। ओनली टाइम दे सकते हैं, ओके. वेरी गुड. ये टाइम अपने पास है क्या? आपल्याकडे टाइम आहे का हा? 5 करोड़ के लिए है। नहीं, नहीं है किसी के पास. एक सांस लीजिए, एक सांस छोड़िए, और एक सांस लीजिए, और एक सांस छोड़िए. ये सांस मुझे लौटा सकते हैं आप? नहीं। नहीं। लोटा नाही सकते, बरोबर. वापस करू शकता का तुम्ही? मग आज नहीं। मी, आजचा दिवस जर मी उठलेली आहे, आजचा मी जीवन जगते आहे, आज माझं सुरुवात आहे, मी सगळं, माझ्यासोबत जर माझं कुटुंबही उठलेलं आहे, तर मी किती ग्रेटफुल असायला पाहिजे. कारण उद्या सकाळी मी उठणार आहे हे मला माहिती नाही, आणि तुम्हाला देखील तुम्ही उठणार आहे का हे माहिती नाही. जेव्हा आपण सकाळी उठतो आहे, त्यासोबत तुमचं कुटुंब उठतं आहे, तुमच्यासोबत तुमची मुलं उठत आहे, त्यासोबत तुम्हाला दिवसभरातून कुठेतरी आपल्या आई वडिलांचा, सासू सासऱ्यांचा, फॅमिली मेंबर्सचा, खूप जवळच्या व्यक्तीचा फोन येतो आहे, आणि ती व्यक्ती देखील जिवंत आहे. तर तुमच्यासारखे भाग्यवान कोण आहे? तुम्हीच आहो ना, बरोबर. जर आपल्यासोबत आपल्या सगळ्यांचे आहे, पैसा मिळवता येईल. पैसा येणार आहे, जाणार आहे. लक्ष्मी कशी आहे? अस्थिर आहे ना. लेकिन ये नारायण तो चाहिए लक्ष्मी के लिए. अगर यहाँ पे नारायण नहीं रहेगा, यहाँ पे ये सास नहीं रहेंगी, तो मैं जीऊंगी कैसे, और वो मुझे लक्ष्मी कैसे प्राप्त होगी? ये लक्ष्मी प्राप्ति के लिए नारायण होना चाहिए ना अंदर. अंतरीचा अंतरात्मा अगर अपने साथ है, ये अपना परमात्मा अपने साथ है, उसके बाद लक्ष्मी तो आनी है. जहां जहां भी नारायण जाएंगे वहां पर लक्ष्मी आएंगी ही, बरोबर. हस्बैंड के साथ हस्बैंड को बुलाते हैं तो वाइफ जाती ही है, बरोबर ना. येस. म्हणून आजपासून आपल्याला स्वतःला सकाळी उठल्यावरती या पद्धतीने आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे, आणि हे अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. या पद्धतीने क्या करना है, अपनी खुद की शुरुआत करनी है. जब भी उठते हैं मॉर्निंग में, तो ये ऐसे हाथ करते हैं शाहरुख खान की तरह. अपने हस्बैंड को भी लगना चाहिए. आपल्या नवऱ्यालाही वाटू द्या, इसके दिमाग में कुछ तो भी चल रहा है, इसका कुछ तो भी हो गया है इसको आज. 10 दिवस वाटू द्या त्यांना तुमच्यामधले बदल, तुमच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी. आजपासून आपल्याला आपल्या आयुष्याची सुरुवात या पद्धतीने सकाळ करायची आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्याला या पद्धतीने आपल्याला काय करायचं, अफर्मेशन द्यायचं आहे, बरोबर. बरोबर का द्यायचं आहे? कारण मला माझ्या आयुष्यामध्ये कुठेतरी एक सकारात्मक बदल पाहिजे आहे. मला माझ्या आयुष्यातली सफरिंग दूर करायचे आहे. जोपर्यंत आज आपला जो लिहिलेला त्रास आहे, तो मला माझ्या आयुष्यात नको आहे. पुढे पाहिजे का प्रत्येकाला? कोणाला नको. राग पाहिजे? नाही पाहिजे. कोणाला तुमच्यामध्येच तुम्हाला नवीन परिवर्तन पाहिजे. मग मला ते 21 टाइम्स लिहायचंय, 21 डेज साठी लिहायचंय. एक दिवस सकाळी, दिवसभरातून 5 मिनिटं स्वतः मिळतात आपल्याला, काढायचेत आपल्यासाठी. आणि मी आजपासून ठरवणार आहे की वुमन्स डे पर्यंत मी वुमन डेच्या सेशन मध्ये येणार आहे, आणि सेशन मध्ये मी माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. मी माझा स्वतःचा एक एक इंट्रो शेअर करणार आहे की मी 21 दिवसात माझे सफरिंग कसे दूर केले. येत्या 21 दिवसांमध्ये मी माझ्या लाईफमध्ये काय परिवर्तन केलं. तयार आहात का तुम्ही? हो. रेडी आहेत? येस. आता आपला एक हात मागे करा या पद्धतीने. किती जातोय लक्षात द्या, की आपला हात किती मागे जातोय. लक्षात ठेवा ती पोझिशन. पोझिशन लक्षात आहे प्रत्येकाला? ओके, डन. येस. आता परत आणा,
आणि आपल्याला या पद्धतीने अफर्मेशन द्यायचे. दोन्ही हात करा किंवा एक हात करा, ज्याला शक्य असेल त्यांनी एक हात करा. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास असेल त्यांनी हळूहळू करायचंय, घाई करायची नाहीये. येस आय कॅन डू इट करा. येस आय कॅन डू इट. 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 आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट. येस आय कॅन डू इट. आय एम द बेस्ट. आय एम द आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट. बेस्ट. आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट. बघा कुठपर्यंत जातोय. हँड चेक करा. तनुश्री मॅम कुठे गेला आहात? आधीची पोझिशन आणि आत्ताच्या पोझिशन मध्ये काही फरक जाणवला का तुम्हाला? श्रुती मॅम अनम्यूट कीजिए. हो, खूप फरक जाणवला. खूप फरक जाणवला. मग जर माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःला वाईट बोलून, मी रागाचा विचार करून माझ्या आयुष्यात राग वाढणार आहे, बरोबर ना? मग आजपासून ठरवायचं या रागाला फुटबॉल सारखं उडवून द्यायचंय. गेला ना, बऱ्याच जणांचा गेला. कोण शेअर करणार आहे अजून? नेहा मैम आपका हैंड कितना गया? स्वप्नाली मॅमचा पण गेला, बरोबर. अंजली मॅमचा पण गेला. मी अंजली मॅमचं बघत होते, मी सगळ्यांचं मार्क करत होती कोणाकोणाचा हात. किसका किसका गया है पीछे? कोणाकोणाचा गेला? हँड रेज करा या पद्धतीने. गेला ना? येस येस. आणि आपल्याला जॉईन होताना आपल्या नावानी जॉईन व्हायचं आहे. नाम में तो बहुत कुछ रखा है, इसीलिए नाम से ही अपने वाइब्रेशन बढ़ाना है. जो भी अपना नाम रहता है वो अपने को बहुत कुछ देता है. आपल्याच नावानी जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, आपल्या नावाचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन वाढवता येतील. कळलं? उद्यापासून लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कॅमेरा ऑन करून बसायचं आहे क्लासमध्ये, पहिला नियम. आणि आपल्याला डायरी पेन घेऊन बसायचं आहे, कारण हा पूर्ण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्लास आहे. रोज शिकायचं आहे, रोज नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे. आपल्याच बॉडीतले सफरिंग, आपलाच पेन जो आपल्याला परमनंटली रिमूव्ह करायचा आहे लाईफमधून. त्यासाठी ज्यांना ज्यांना जी काही लेवलची सफरिंग असेल, फायनान्शियल असेल, मेंटल असेल, ज्यांना स्पिरिच्युअल असेल, कुठल्याही पद्धतीची रिलेशनशिपची इश्यू असतील, ते सगळे आपल्याला सॉल्व्ह करायचे येत्या 21 दिवसात. त्यामुळे सेशनला बसताना आपल्याला खूप अटेंटिव्ह होऊन बसायचं आहे आणि इंटरॅक्शन करायचंय. जेव्हा जेव्हा आपण, बघा तुम्ही स्वतःच इमॅजिन करा, ज्यांची एनर्जी जे कम्युनिकेट करू शकतात, तर आपण ह्या कम्युनिकेशनचं, ज्यांच्यामध्ये कम्युनिकेशन चांगलं असतं ना, त्यांचे आपल्याला पुढे शिकायला मिळणार आहे की त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस नाही आहेत. जो खुद को फेस कर सकते हैं, जो सेल्फ डाऊट नाही करे, माझ्या दिसण्यावरती, माझ्या असण्यावरती मी जशी आहे तशी आहे. येस, मी प्रेझेंटेबल आहे, मला जे आहे ते आहे. मला समोरच्या सोबत प्रेझेंटेबल राहणं गरजेचं आहे आणि राहायला पाहिजे. यानी जर तुम्ही प्रेझेंटेबल नाही, जर तुम्ही कॅमेरा बंद करून बसता आहात, म्हणजे तुमच्यामध्ये कुठेतरी हा कॉन्फिडन्स आणि सेल्फ डाऊट आहे, कुठेतरी तुमच्या बॉडीमध्ये ब्लॉकेजेस आहेत असा अर्थ होतो. आपण या येत्या काही दिवसांमध्ये, 2-3 दिवसांमध्ये शिकणार आहोत की या सगळ्या गोष्टी कशा इफेक्ट करतात. आपला कॉन्फिडन्स आणि आपला व्हायब्रेशन आपण कुठल्या पद्धतीने रेस करू शकतो. येस, समजलं आहे? येस. पहिल्या लेवलमध्ये, पहिली रेखीलची लेवल आपल्याला शिकवते की खुद का शोध घ्या. पहिल्यांदा आपल्या बॉडीचा शोध घ्यायचा आहे, आपल्या मनाचा शोध घ्यायचा आहे, आणि आपल्याला लाईफमध्ये काय पाहिजे ते पहिल्या लेवलमध्ये आपण शिकणार. आणि जो काही फिअर आहे, जो काही डाऊट आहे, जो काही राग आहे, जो काही स्ट्रेस आहे, जी काही एन्झायटी आहे, जे काही डिप्रेशन आहे, ते सगळं पहिल्या लेवललाच आपलं रिमूव्ह होणार. येत्या 21 दिवसाची प्रॅक्टिस जो कोणी करेल, त्याची मी गॅरंटी घेते की त्याच्या लाईफमध्ये येत्या आयुष्यभरासाठी तो खूप मोठी शिदोरी सोबत घेणार. कळलं का? फक्त तुम्ही तयारी दाखवा, तुम्ही पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी फॉलो करा, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये चेंजेस पाहिजेत ना. खुद को बदलना है ना, खुद के लिए बदलना है. आज आपल्याला असं जाणवलं पाहिजे, मलाच मी जणू नवी गवसली,
या पद्धतीने. आणि जिथे इच्छाशक्ती आहे, व्हेन देअर इज अ विल देअर इज अ वे. ज्या गोष्टीची आपल्याला खूप प्रचंड इच्छाशक्ती आहे ना, तिथे ईश्वर आपल्याला स्वतः उभा राहत असतो. कळलं का? ही पेरणी जी आपल्या मनात रागाची झालेली आहे, क्रोधाची झालेली आहे, ईर्षेची झालेली आहे, यात आपलीच कुठेतरी चूक आहे. एव्हरीथिंग इज अराउंड यू. बरोबर. जर शेतकरी बघ, शेतकरीचं आपल्याला खूप छान शिकायला मिळतं बघा. शेतकऱ्याला माहिती असतं की आपल्या शेतीमध्ये कोणतं धान्य उगवायचं आहे. तो आपल्या त्याला जर कारल्याचं बी पाहिजे असेल तर तो कारलंच उगवेल, आणि त्याला गहू पेरायचे असेल तर गहू पेरलं. इथे आपली पेरणी चुकलेली आहे. पेरताना आपण कुठेतरी चुकीची गोष्ट पेरल्या गेलेली आहे. म्हणून मला राग येतो आहे, म्हणून मला क्रोध येतो आहे, म्हणून मला फायनान्शियल ब्लॉकेजेस आहे, म्हणून मला रिलेशनशिप मध्ये इश्यू आहे, म्हणून माझे नवऱ्यासोबत भांडण होत आहेत, मला मुलांना सांभाळता नाही येत आहे, माझी एनर्जीच मला कमी पडते आहे. सगळे प्रॉब्लेम्स कुठेतरी रिझन मी दिलेलं आहे. कुठल्याही लेवलचा प्रॉब्लेम जेव्हा अराईज होतो, कुठल्याही लेवलचा असू दे, फायनान्शियल असू दे, मेंटल असू दे, इमोशनल असू दे, स्पिरिच्युअल असू दे, किंवा हेल्थचा असू दे, कुठल्याही लेवलचा प्रॉब्लेम असू दे, त्याला रिझन कुठेतरी आपणच आहोत. पेरणी आपली चुकलेली आहे. आपल्याला काय करायचंय आतापासून, आजच्या पहिल्या दिवसापासून रेकीमध्ये येताना आपली पेरणी आपण बदलवणार आहोत. क्या करना है, जो आपल्याला पाहिजे आहे ते पेरायचंय. तुम्हाला राग पाहिजे का? नाही पाहिजे ना? पाहिजेत का राग? सांगा बरं. नको. रिलेशन सगळ्यांना चांगले पाहिजे, हो. पैसा पाहिजे, हो. आणि मानसिक स्वास्थ्य पाहिजे. आणि कुठेतरी प्रत्येकाच्या याच्यानुसार स्पिरिच्युअल होणं म्हणजे धार्मिक होणं नाही होत. स्पिरिच्युअल होणं म्हणजे धर्माचा इथे काहीच अर्थ नाही. मी कुठल्याही धर्माबद्दल बोलत नाही, कुठल्याही जातीबद्दल बोलत नाही. जेव्हा आपण स्पिरिच्युअल होतो तेव्हा आपण स्वतः सोबत कनेक्ट करतो. आपण आपले प्रॉब्लेम समजून घेऊन आपण त्याच्यावर रिॲक्शन देत असतो. आपण स्पिरिच्युअल होणं म्हणजे राग येत नाही अशातला भाग नाही, पण तो राग आल्यानंतर आपण रिस्पॉन्स कसा करायचा, त्या रागावरती कुठे कंट्रोल करायचा, कुठे तो राग एक्सप्रेस करायचा, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आपली स्पिरिच्युअल लेवल कशी पाहिजे, वाढली पाहिजे. कळालं का? येस. या पद्धतीने आपला सिलेबस जाणार आहे. आता मी 2-3 रिव्ह्यू घेते, आणि माझी फी हीच राहणार आहे की ज्यांना ज्यांना सेशन आवडलेलं आहे त्यांनी तुमची ह्या सेशनची लिंक तुमच्या फ्रेंड्सला, 3 मेंबरला पाठवा. तुमचे फ्रेंड्स असू द्या, रिलेटिव्ह असू द्या, जो नीडी पर्सन आहे, जी नीडी वुमन आहे, जी डिप्रेशन मध्ये आहे, जी कुठेतरी फ्रस्ट्रेटेड आहे, तिला पॉझिटिव्हिटीची गरज आहे, तिला पाठवा. तुमची बहीण असू दे, आई असू दे, वहिनी असू दे, कोणीही फॅमिली मेंबर्सला, फ्रेंडला तुम्ही पाठवू शकता. येस. 2-3 रिव्ह्यू घेते की आजचं सेशन कसं वाटलं. निकम मॅडम अनम्यूट करा. स्माइल इव्हिनिंग. तुम्ही कुठून आहात मॅम? पुण्यावरून आहे, शिवणी येस. पुणे, उत्तम नगर. अच्छा. तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं? हो, खूप छान वाटलं येस. आणि पॉझिटिव्ह वाटलं. जसं माझ्यात नेहमी सतत तुम्ही जे म्हटलात, आज मी कॅमेरा ऑन केला, मी कुठल्याही सेशनला, इवन मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, मी कॅमेरा ऑन ठेवत नाही. इवन मी कस्टमरचा रिव्ह्यू घेते तरी तिच्यासोबत फोटो काढायला मला थोडस हे होतं की नको, आपण फक्त तिचंच देऊ रिव्ह्यू, असं मला सतत वाटत असतं. पण आज पण मी कॅमेरा ऑन तुम्हाला ठेवला असं फर्स्ट वाटत टाइम. नाही का की जेव्हा तुम्ही कॅमेरा ऑन करून बसता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी वाढतो? आज जर तुम्ही येत्या 10 दिवसात स्वतःच्या सेशन म्हणजे या येत्या 10 दिवसात तुम्ही जर कॅमेरा ऑन केला तर तुमच्या या 10 दिवसानंतरची एनर्जी तुम्हाला चेंज झालेली दिसेल. आणि आता मी तुम्हाला एक सजेस्ट करेल, जेव्हा जेव्हा तुम्ही रिव्ह्यू घेता आहात तुमच्या स्टुडंटचे म्हणा, किंवा तुम्ही जे मेकअप आर्टिस्ट आहात, तुम्हाला तुमचा जर बिझनेस ग्रो करायचा आहे, तुम्हाला तुमची पब्लिसिटी करायची आहे, तर तुम्ही फोटो घेणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत. तुम्ही जर कसं करणार ना समोरच्याला कोणी मेकअप केला, मेकअप करणार ते हो. हजारो आर्टिस्ट आहे, बरोबर. आणि येस कळू मॅम. द्या ना, तुम्ही जे करताय लेडीज मध्ये इतकं पोटेन्शियल आहे, ती घर सांभाळून एक नवीन जरी गोष्ट करते आहे ना तर हॅट्स ऑफ. ती घर जरी खूप सुंदररित्या मॅनेज करते आहे आणि मुलांना, हजबंडला सुंदररित्या मॅनेज करते आहे, तर खूप सारे हॅट्स ऑफ आहे तिच्यासाठी.
बरोबर ना? मग तुम्ही हे येस मॅम. करा, स्वतःसाठी करा. आपल्याला आपलं कॉन्फिडन्स बिल्डअप येस मॅम. करण्यासाठी या गोष्टी येस गरजेच्या मॅम. आहेत. येस. चला, थँक्यू. येस येस ऑफकोर्स मॅम. येस. धन्यवाद. येस, थँक्यू थँक्यू. येस, सोनाली मॅम, अनम्यूट करा. नमस्कार मॅम, तुम्ही कुठून आहात? मी मॅम. हा, नमस्कार. मी स्वप्नाली पाटील, मी जळगावहून आहे. मला आपला सेशन अटेंड करून खूप छान वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं. मी रेकीचे बरेच युट्यूबला व्हिडिओ बघत होते आणि मला आपली लिंक मिळाली, मी जॉईन केलं. आणि जसं म्हटलं, आपण रेकीला निवडत नसतो, ते रेकी आपल्याला निवडते. तर तसं माझ्यासोबत झालं. आणि जसं मी शोधत होती तशी तीही शोधत होती. आणि आज म्हणजे सेशन अटेंड करून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत हे सेशन शेअर करू शकता. येस. नक्की मॅम. येस, आपली पहिली लेवल फ्री आहे. त्याच्यात कुठलेही तुम्हाला पैसे मागितले जाणार नाही आणि कोणालाही तुम्हाला पर्सनली फोन केला जाणार नाही. डोंट वरी. येस, थँक्यू. ठीक आहे. थँक्यू मॅम. अजून कोण रिव्ह्यू शेअर करेल? हँड रेज करा. अंजनी मॅम, श्रुती मॅम, तर अजून रेडमी, धनश्री मॅम. येस, धनश्री मॅम. हा, हा आपण. मॅम. येस, बोला मॅम. नमस्कार. कुठून आहात मॅम नमस्कार, तुम्ही? कर्वेनगर मधनं बोलते. अच्छा, बोला. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम. खूप छान तुमचे वाटलं नाव? मला. दर्शनी सावंत. ओके. मला आजचं सेशन करून खूप छान वाटलं, म्हणजे एकदम हलकं हलकं वाटलं. जे निगेटिव्ह गोष्टी आहेत, वाईट घटना घडलेल्या आहेत, त्या माझ्या एकदम समोर झाल्यासारखं वाटत होतं. मग अशी मी ते रिअलाइज करत होते आणि त्यातनं थोड्या वेळानंतर एकदम पॉझिटिव्ह वाटायला लागलं. असा मला येस. वेगळा अनुभव आज मिळाला. येस, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या 3 फ्रेंड सोबत शेअर करू शकता आपल्या हो ग्रुपची हो लिंक. येस हो मॅम, हो. थँक्यू. थँक्यू. येस, अजून अर्चना कदम मॅम, तुम्हाला काही शेअर करावं असं वाटतंय? हॅलो, नमस्कार मॅम. नमस्कार. कुठून आहात मॅम तुम्ही? मी डोंबिवलीवरून बोलते मॅम. येस. आजचं सेशन अटेंड करून खूपच छान वाटलं. येस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फर्स्ट टाइम मी लाईव्ह कॅमेरा फेस करते. म्हणजे कधीच मी कॅमेरा ऑन करत नाही, कोणतेही सेशन अटेंड केले, काही केलं तरी सुद्धा. ओ. खूपच येस, छान आता अनुभव. मी तर या ग्रुपचे ज्यांचे ज्यांचे कॅमेरे बंद आहे ना, त्यांचं सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेणार आहे 1 मिनिट शेवटच्या दिवशी. अरे, आपण या जन्माला आलोय, एकदाच जगायचंय ना आपल्याला. आपला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे ना. आणि हो स्त्री खूप काही करत असते, बरोबर? हो हो आणि एकच जन्म आहे आणि एका याच्यात आपण आपल्या फेसला म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीला रिग्रेट नाही करायचं. मी जशी दिसते आहे, मला चष्मा आहे, मी जशी आहे तशी आहे, एक्सेप्ट इट. जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही, तोपर्यंत इतरांवर प्रेम करू शकत नाही. मी मोठी आहे तो मोठी आहे, मी गुबरू आहे तो गुबरू आहे, मला मी खूप आवडते. कळलं का अर्चना मॅम? आपल्याला 10 दिवस कॅमेरा ऑन पाहिजेत. हो मॅडम. कमिटमेंट करा स्वतःसोबत. मी जर आज नवीन गोष्ट शिकली तर माझी कुठेतरी लाईफ बदलणार आहे. नक्कीच मॅडम. येस, थँक्यू, थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. थँक्यू. अजून कोणाला? श्रुती मॅम, तुम्ही काही शेअर कराल? येस मॅम, मला पण एक रेकी क्लास ऍक्च्युली अटेंड करायचा होता. तर मी पैसे पण भरले होते रेकीचे, पण त्यांनी ते पोस्टपोन करत गेले आणि माझा मूडच ऑफ झाला. ओके. म्हणजे पैसे पे आधी सांगितलं की उद्याच क्लास स्टार्ट होणार आहे, मग ते पैसे झाले पे आणि मग त्यांनी 15-20 दिवस असंच ढकलत गेले. मग काय माझी इच्छाच नाही राहिली. म्हटलं नको, माझे तुम्ही रिफंड करा मला, मला काही इंटरेस्ट नाहीये. पण माझी इच्छा होतीच रेकी शिकायची. तर आज माझ्या एका मैत्रिणीने मला लिंक शेअर केली. तर म्हटलं नाही ठीक आहे, ती वेळ नसेल माझ्यासाठी,
आजची असेल तर म्हणून मग आज अटेंड केला. बघा मॅम पण म्हटलं होतं मनापासून की इच्छा होती. स्वप्नाली मॅम पण बोलल्या की आपण रेकीला हा. नाही चूज करत, रेकी आपल्याला चूज करते. ज्या पद्धतीने आपल्या लाईफमध्ये जेव्हा खूप सारं स्ट्रगल येतो ना, किंवा कुठला तरी पेन येतो, किंवा तेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा रेकी तुम्हाला चूज करते. रेकी ही एनर्जी अशी आहे, हा पूर्ण एनर्जी आहे. आपण नवीन नवीन गोष्टी तर जाणून घेणार आहे. कदाचित तुम्ही यापेक्षाही छान गुरूंकडनं काहीतरी वेबिनार अटेंड केला असेल, तुम्हाला कधी तरी खूप छान गुरु भेटले असेल, पण मी खूप म्हणजे डाऊन टू अर्थ येऊन प्रत्येकाचा प्रॉब्लेम समजून घेऊन छोट्या भाषेमध्ये, आणि ज्याला ज्याला त्याच्या भाषेमध्ये, म्हणतात ना आईनी कसं बाळाला त्या त्या पद्धतीने शिकवावं, त्या पद्धतीने मी शिकवते. मी एक एक छोटीशी साधक आहे रेकीची, आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात एक रेकी हिलर असावा, जेणेकरून ती फॅमिली खूप बॅलन्स राहील. तर त्याची फॅमिली लाईफ असू द्या, त्याची पर्सनल लाईफ असू द्या, त्यांच्या मुलांना सांभाळण्याची गोष्ट असू द्या, प्रत्येकाच्या ठिकाणी काय राहील, एक बॅलन्स निर्माण होईल. रेकीने तुम्हाला चूज केलेलं आहे, आणि तेव्हा ती वेळ नव्हती मॅम. आज कदाचित पुढे येणाऱ्या फ्युचरसाठी तुम्हाला रेकी प्रिपेअर करते, की तुम्हाला एक तर काहीतरी काहीतरी दिव्य तुमच्या सोबत होणार आहे, आणि ते रेकीने तुम्हाला चांगलं काहीतरी देणार आहे. तेव्हाच रेकी तुम्हाला चूज करते. येस. करेक्ट. थँक्यू. आजचा तुमचा अनुभव कसा होता मॅम? सेशन कसं वाटलं तुम्हाला? छान होता, छान. छान होता. येस. आवडलं असल्यास तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सोबत. येस केलंय मॅम, येस. आधीच शेअर केलंय. हा, ज्यांना गरज आहे ना त्यांना आपल्याला पोचवायचंय, यांना की ना ज्यांना बदल पाहिजे आयुष्यात, जे कुठेतरी स्टक झाले आहेत. येस. केलं. थँक्यू सो थँक्यू. मच. अजून अंजली मॅम, तुम्ही शेअर कराल नमस्कार. काही? नमस्कार. कुठून मी आहात मॅम पुण्याहून तुम्ही? अंजली चिचकर बोलते आहे. नमस्कार. माझा कॉन्फिडन्स अतिशय कमी आहे. मी पण सहसा कॅमेरा ऑन करत नाही. पण आज मला पण खूप छान वाटलं, आणि मुख्य म्हणजे तुम्ही इतकं छान सगळं हँडल केलं आणि सगळ्यांना बोलतं केलं, तर त्यामुळे खूप छान वाटलं, बघा हलकं आपल्याला वाटलं छान तुमच्या फ्रेंड्स भेटणार आहे ना. हो. मी गुरु नाही समजा, आपण एक कुठेतरी थँक्यू आपल्याला त्याबद्दल. येस, थँक्यू सो मच. बघा प्रत्येकाला कुठेतरी कोणाच्या तरी सपोर्टची गरज आहे. हा सपोर्ट आपल्याला व्हायचा आहे, बस, दुसरं काहीच नाही. जसं मी तुमच्या आयुष्यात कुठेतरी आलेली आहे, तुम्हालाही कोणाच्या तरी आयुष्यात कुठेतरी मदतीसाठी तुम्ही कोणाचा तरी हात धरणार आहे, म्हणून रेकीनी तुम्हाला इथपर्यंत आणलंय. रेकी कधीच हो. प्रत्येकापर्यंत पोहोचतच नाही. या ऊर्जा आहे ना, की कितीही तुम्ही ठरवलं त्याच क्षणी तुम्हाला रेकी चूज करते, जेव्हा तुम्हाला गरज आहे किंवा तुमच्या हातून कोणाचं तरी हित होणार आहे, तोपर्यंतच रेकी, तेव्हाच तुमच्यापर्यंत या ऊर्जा पोचतात, ही एनर्जी पोचते. आणि तुम्ही आज आलेले आहे तर नाही, तुम्ही आज आलेल्या नाही, तुम्हाला कुणीतरी इंटेन्शनली आणलंय, किंवा तुमच्याकडनं कुठेतरी काहीतरी होणार आहे फ्युचरमध्ये, कोणाची तरी कुठून तरी तुम्ही मदत करणार, हे नक्की. हो. तुम्ही फक्त निमित्त मात्र आहे, आणि मी पण फक्त निमित्त मात्र आहे. येस. थँक्यू. थँक्यू सो मच. मला खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. आपल्याला प्रत्येकाची एनर्जी काय करायची आहे, वाढवायची आहे. येस, आपण ज्या लेवलवरती आज आहोत, ज्या एनर्जीवरती आपण आहोत, या येत्या 10 दिवसांमध्ये, 10 दिवसानंतर येत्या 21 दिवसांमध्ये, जेव्हा मी मार्च महिन्यामध्ये सगळ्या वुमन्स डेचा प्रोग्राम घेईल ऑनलाईन, एक सेशन घेईल तुमच्यासाठी, ते पण फ्री असणार आहे, प्रत्येकासाठी राहणार आहे ते. त्याच्यामध्ये तुमची एनर्जी मला हाय लेवलची पाहिजे. सगळ्यांचे कॅमेरे ऑन, आणि सगळ्यांनी मस्तपैकी एकदम छान रेडी होऊन सेशनला बसायचंय. येस. ज्यांना ज्यांना सेशन आवडलं असेल, आवडलं नसेल तरी मला रिव्ह्यू कळवावे, आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत कळवावं, त्यांना हेल्प होईल. ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना ह्या ऊर्जा पोचवा. येस. मला ऐकून घेतलं येस मॅम. यासाठी मी तुमची कोटे कोटे आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू. हे ईश्वर गुरु तुम्हाला सगळ्यांना सुखा समाधानात ठेवो. श्री स्वामी समर्थ, श्री राम समर्थ. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड अँड लव्ह टू यू. थँक्यू. आपण उद्या शार्प थँक्यू 5 मॅम. वाजता भेटणार आहोत. येस मॅम.